राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनेचं ऑडिट करा. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश. किती दिवस योजना सुरू आणि बंद याची माहिती घ्या. विखे पाटलांचे निर्देश. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. गोसेखुर्द धरणाचं पाणी कालव्यामध्ये सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या सारांग चौक परिसरामधील नागरिक पाण्याच्या समस्यांनी त्रस्त. पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या आढळल्या. अळ्या सापडल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. पालिकेचा भोंगळ कारभार समोर. सांगलीच्या विट्यामध्ये स्थानिक पत्रकारावर जीवघेणा हल्ला. पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हायरल. पत्रकाराला झालेल्या मारहाणीनंतर पत्रकार संघटनांकडून निषेध. चंद्रपुरात मनसेचं महानगरपालिकेच्या विरोधात मास्क घालत आंदोलन. शहर विकास कामांच्या नावावरील खोदकामाचा निषेध. हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 3 दिवसांपासून उपोषण. सेनगावच्या कहाकर बुद्रुकमधील पांदण रस्ता खुला करून देण्याची मागणी. भंडाऱ्यामध्ये महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाला सुरुवात. शेतीला 16 तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीच्या कर्जगीमधील घटनेच्या निषेधार्थ विटा शहर बंदची हाक. शहरामध्ये सर्व धर्मियांचा मोर्चा. अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी. शहापूरमधील आदिवासी विकास महामंडळाकडून बारदान आणि भात खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप. घोटाळ्यावरून अपर्णा खाडेंचं शिवतीर्थ पंचायत समिती उपोषण. घोटाळ्याची चौकशी करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाला नवी मुंबई पोलिसांनी अडवलं. अर्धनग्न आंदोलन करणारे शेतकरी पोलिसांच्या ताब्यात. लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव 100 ते 200 रुपयांनी घसरले. सोयाबीन हमी भाव केंद्रांना आणखी मुदतवाढ देण्याची मागणी. जालन्यामध्ये पणन महासंघाकडून तूर खरेदीचं नियोजन सुरू. सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी. जिल्हा पणन अधिकाऱ्यांची माहिती. 15 नाफेड केंद्रांवर आतापर्यंत 4,51,431 क्विंटल सोयाबीनची खरेदी. पश्चिम विदर्भामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तब्बल 80 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. यातील सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात. यवतमाळमध्ये 34 शेतकरी आत्महत्यांची नोंद. बीडमधील 13,225 शेतकऱ्यांचे तब्बल 209 कोटी 84 लाख रुपये नाफेडकडे थकले. सोयाबीन खरेदीनंतर 8 दिवसातच पैसे मिळणं अपेक्षित असताना नाफेडनं पैसे थकवले. शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर देण्याची मागणी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. तुरीला 6,670 ते 7,475 रुपयांचा दर. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये तुरीचा दर 3 ते 4 हजारांनी कमी. वाशिम जिल्ह्यामध्ये सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी बंद. नोंदणी आणि बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची सीसीआयचं स्पष्टीकरण. सॉफ्टवेअर दुरुस्ती होईपर्यंत कापूस खरेदी स्थगित. यवतमाळमध्ये 10 दिवसांपासून बंद असलेली सीसीआयची खरेदी सुरू होता सॉफ्टवेअरमध्ये बिघाड. सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे कापूस खरेदी खोळंबली. अनेक शेतकरी खरेदी केंद्रावर अडकून. नांदेडच्या तरुणांना स्ट्रॉबेरीची शेती फुलवली. 5 गुंठ्यामध्ये 6 लाखांचं उत्पन्न. स्ट्रॉबेरीची आधुनिक शेती करत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा. जालन्याच्या शेतकऱ्याला बटाटे शेतीमधून 28 लाखांचं उत्पन्न. सोनवणे कुटुंबानं खडकाळ शेत जमिनीमधून सोनं पिकवलं. पंढरपूरमध्ये लिंबाचे भाव गगनाला भिडले. आवक कमी झाल्यानं दरवाढ. एका लिंबाला 7 ते 10 रुपयांचा दर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरच्यांची आवक वाढली. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड. मिरचीला 2,000 पासून 5,000 रुपयांचा भाव. वाशिममधील बाजारामध्ये नवीन लसणाची आवक वाढल्यानं दर निम्म्यावर. गावरान लसणाला 200 रुपयांचा दर. सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भीम ब्रिगेड संघटनेकडून आत्मदहनाचा प्रयत्न. दर्यापूरमधील अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा रुग्णालयावर आरोप. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वरमधील होळकर वाड्याची अज्ञाताकडून तोडफोड. अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आक्रमक. संबंधितांवर कारवाईची मागणी. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये 2 विदेशी नागरिक सापडल्यानं भाजपा आक्रमक. दोघांचं 9 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य. तर विदेशी नागरिकांना आसरा देणाऱ्यांवर कारवाई करा. मंत्री नितेश राणेंची मागणी. नागपूर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं संथ गतीनं करणाऱ्या 30 कंत्राटदारांना 500 ते 1,000 रुपयांचा दंड. जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेची 1,304 कामांपैकी 788 कामं अपूर्ण. धाराशिवमधील परीक्षा केंद्रावर अनुपस्थित असलेल्या पर्यवेक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश. जिल्हा परिषदेचे सीईओ डॉक्टर मौनक घोष यांच्याकडून आदेश. परीक्षा सुरू असताना शिक्षक गैरहजर असल्यानं कारवाईचे आदेश.
सातारा जिल्ह्यामधल्या 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलिसांची ड्रोनद्वारे करडी नजर. कॉपीसारखा गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची विशेष खबरदारी. लातूर जिल्ह्यामधल्या परीक्षा केंद्रांवर जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष केंद्रित. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडून 12वीच्या परीक्षा केंद्रांवर पाहणी. बुलडाण्यामध्ये घरकुलाचा लाभ मिळत नसल्यामुळे दिव्यांग दत्तात्रय घुले अधबल. मागील 4 वर्षांपासून घरकुलसाठी हेळसांड. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. हिंगोलीच्या तामसामधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना. आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या नागेश पाटील आष्टीकरांच्या पोलिसांना सूचना. नाशिकच्या पंचवटीमध्ये आढळला अज्ञात इस्माचा मृतदेह. भरवस्तीमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ. दारू पिण्याच्या वादातून हत्या झाल्याचा संशय. पंचवटी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. हिंगोलीच्या सेनगाव परिसरात चोरीच्या कारणावरून 2 गटामध्ये तुफान हाणामारी. वादामध्ये खंजीर खुपसल्यानं 1 जण गंभीर जखमी. तिघांवर सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल. सोलापुरात 4,92,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी. चुलत भावानेच घरामध्ये चोरी केल्याचा प्रकार उघडकीस. पोलिसांकडून आरोपी भावाला अटक. गोंदिया जिल्ह्यामध्ये घरफोडीच्या घटना थांबविनात. दांडेगाव इथल्या एका घरातून चोरट्यांकडून 2,85,000 रुपयांचे दागिने लंपास. चोऱ्या रोखण्याचं पोलिसांसमोर आव्हान. अमरावतीच्या सोनारखेडामधील महिला सरपंचाला 36,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. कंत्राटदाराकडे लाच मागितल्याचा प्रकार. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. कोल्हापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जालना सत्र न्यायालयाच्या आवारातून 2 सराईत गुन्हेगार ताब्यात. 2 गुन्हेगारांकडून तलवार, कोयता, कुऱ्हाड पोलिसांनी ताब्यात घेतली. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा उद्देश असल्याचा संशय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्षभरात 294 शस्त्र जप्त. 124 आरोपींना बेड्या. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लातूरसह धाराशिव आणि पुण्यामध्ये मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला अटक. 24 मोटारसायकल्स पोलिसांकडून जप्त. अधिकचा तपास सुरू. पुण्यामध्ये सिनेमा स्टाईलनं डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. आळेफाटा पोलिसांकडून 5 आरोपींना अटक. आरोपींकडून 200 लिटर डिझेलच्या साठ्यासह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त. बुलडाण्यामधल्या एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. दुर्घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी. दोघांवर अकोल्यामधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा डेपोला आग. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य. बुलडाण्याच्या पळसोडामध्ये भीषण अग्नितांडव. आगीमध्ये 4 भावांची घरं जळून खाक. सुदैवानं जीवितहानी टळली. मात्र दागिन्यांसह 20 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज. गोंदियामध्ये खासगी बसमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू. खासगी बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांच्या वाहतुकीचा प्रकार. आरटीओ विभागाचं दुर्लक्ष. नाशिक मुंबई महामार्गावर ट्रेलरचा भीषण अपघात. अचानक ब्रेक लावल्यानं ट्रेलरवरील अवजड वस्तू सरकल्यानं झाला अपघात. चालकाचा ट्रेलर खाली अडकून जागीच मृत्यू. कोल्हापूर पोलिसांना गंडा घालणाऱ्या मनोज सबनीसला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी. आरोपीनं 6 पोलिसांना 13,60,000चा गंडा घातल्याचा प्रकार. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. साताऱ्यामध्ये आरोग्य विभागामध्ये नोकरीचा आमिष दाखवून दोघांची फसवणूक. नोकरीचा आमिष दाखवणाऱ्या राजेश नामक आरोपीला अटक. आरोपीकडून 6,20,000 रुपयांची फसवणूक. एमडी ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 1.5 ग्रॅम एमडी ड्रग्स. दुचाकीसह 2,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून एका आरोपीचा शोध सुरू. कोल्हापूर पोलिसांकडून 124 किलोचा गांजा जप्त. 108 आरोपींना आतापर्यंत अटक. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडितांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. नागपूरच्या अमरावती रोडवरील जुना पूल पाडून नवीन पूल बांधण्यात येणार. कामासाठी रस्त्यावरील वाहतूक एका बाजूनं बंद. पुढील 1 ते 1.5 महिन्यामध्ये पुलाचं बांधकाम पूर्ण होणार असल्याची माहिती. पुण्यामधल्या फुलाची वाडी परिसरामध्ये पालिकेकडून अतिक्रमणाची कारवाई सुरू. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अतिक्रमणाची कारवाई. बीड शहरामध्ये अतिक्रमणधारकांवर नगरपालिका प्रशासनाचा हातोडा. 200हून अधिक अतिक्रमणांवर तोडक कारवाई.